पोस्ट मेंडॅलियन जेनेटिक्स मध्ये आपल्याला जीन इंटरॅक्शन स्टडी करायचे आहेत. आणि याच्यामध्ये इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन्स. एका जीन मध्ये असलेल्या इंटरॅक्शन्स ज्या आहेत त्याला आपण इंट्राजेनिक म्हणतो आणि त्याचे एक्झाम्पल आहेत इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलिल्स. आणि दोन जीन मध्ये जर इंटरॅक्शन्स असतील तर त्याला म्हणायचं इंटरजेनिक इंटरॅक्शन्स. त्याचे एक्झाम्पल कॉम्प्लिमेंटरी, जीन, सप्लिमेंटरी जीन, प्लिओट्रॉपी, पॉलिजेनिक इनहेरिटन्स असे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. इनकम्प्लीट डॉमिनन्स. तेव्हा पोस्ट मेंडॅलियन जेनेटिक्स मध्ये ज्या इंटरॅक्शन जीन मध्ये पाहायच्या आहेत आपल्याला, इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक, त्याचे एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचे आहेत. एकाच जीन मध्ये इंटरॅक्शन्स असतील तर त्याला आपण म्हणतो इंट्राजेनिक आणि त्याचं एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. त्याचं एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील. आणि इंटरजेनिक, दोन वेगळ्या जीन मध्ये जर इंटरॅक्शन असतील तर त्याचा स्टडी करणे म्हणजे इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. एक्झाम्पल्स आर सप्लिमेंटरी जीन, कॉम्प्लिमेंटरी जीन, प्लिओट्रॉपी, पॉलिजेनिक इनहेरिटन्स असे एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यापैकी बघूया आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स. When two pure plants are crossed, if F1 generation show intermediate character, it is called as incomplete dominance. And in F2 generation, both phenotypic and genotypic ratios are same, that is 1:2, 2:1. कॉमन एक्झाम्पल याचे आहेत जसं मिरॅबिलिस, जलाप्पा. या प्लांटला 4 o'clock प्लांट म्हटलेलं आहे कारण दुपारनंतर 4च्या दरम्यान त्याची फुलं उमलत असावीत म्हणून तसं नाव दिलं असावं. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल आहे अँटीरिनम मेजस. यालाच स्नॅपड्रॅगन किंवा डॉग फ्लावर
असं नाव दिलंय. दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना F1 जनरेशन इंटरमिडिएट कॅरेक्टर दाखवत असतील तर त्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणायचं. अँड यू नो इट इज अ एक्सेप्शन ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. बघूया आता एक्झाम्पल याचं. मिराबिलिस किंवा 4 o'clock प्लांट. मिराबिलिस या मिराबिलिस मध्ये 4 o'clock प्लांट मध्ये रेड फ्लावर्ड व्हरायटी आहेत आणि व्हाईट फ्लावर्ड व्हरायटी सुद्धा आहेत. रेड फ्लावर्ड व्हरायटी आणि व्हाईट फ्लावर्ड व्हरायटीज आहेत. जर आपण प्युअर रेड फ्लावर्ड 4 o'clock प्लांटच्या व्हरायटीचा क्रॉस व्हाईट फ्लावर्ड व्हरायटी बरोबर केला तर काय? सिम्बॉल तर आपल्याला माहिती आहेत. इकडं कॅपिटल आर, इकडं स्मॉल आर, जीनोटाइप. इकडं ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल आर, ऑल गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल आर गॅमेट्स. हे कंबाईन झाले, फर्टिलायझेशन मध्ये फ्यूज झाले तर कॅपिटल आर, स्मॉल आर, बट फ्लावर्स आर पिंक. So F1 generation show intermediate character, that is pink flowers. F1 जनरेशन पिंक फ्लावर असलेले मिळाले. आता यांचं ज्यावेळी आपण सेल्फिंग करू, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर इंटू कॅपिटल आर स्मॉल आर, सेल्फिंग. It produces two types of gametes, capital R, small r. Here capital R, small r. These are gametes. Now arrange these gametes in Punnett square, right angle to each other, and apply the law of probability and calculate the result. Here this is the Punnett square. F2 generation. Capital R, small r, capital R, small r. Now apply the law of probability. Capital R, capital R, capital R, small r, capital R, small r, and small r, small r. आता कॅपिटल आर असेल तर प्लांट कसा असणार? रेड. पण कॅपिटल आर स्मॉल आर असेल तर कसा असेल? पिंक. दिस इज द पिंक. दिस इज ऑल्सो पिंक. and this is white. आता यांचा जो रेशो आहे, फिनोटिपिक रेशो काय? रेड 1, पिंक 2, white 1. So ratio is 1:2, 2:1. आता रेड मध्ये कॅपिटल आर, समजा जिनोटिपिक रेशो बघूया आपण. कॅपिटल आर असलेले किती आहेत? 1. कॅपिटल आर स्मॉल आर असलेले किती आहेत? 2. आणि स्मॉल आर च 1 आहे.
So ratio is 1:2, 2:1. So in this cross, in incomplete dominance, both phenotypic and genotypic ratios are same. याबरोबरच एखादं ॲनिमलचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. अंडोलिसियन फॉल. कोंबड्यांमध्ये यामध्ये ब्लॅक कलरचा कोंबडा मेल, याचं क्रॉसिंग किंवा ब्रीडिंग व्हाईट कलरच्या कोंबडी बरोबर केलं. हे काय? फिनोटाइप. सेम एक्झाम्पल आहे. काय येतील इथं? कॅपिटल बी, इकडं स्मॉल बी जीनोटाइप, इकडं ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल बी, ऑल गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल बी गॅमेट्स, आणि इकडं कॅपिटल बी स्मॉल बी. असे जे F1 चे इंडिव्हिज्युअल असतील ते इंटरमिडिएट कॅरेक्टर दाखवणार. दे बिकम्स ब्ल्यू कलर्ड. मधलीच कॅरेक्टर दाखवत असतील तर ते इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. पुन्हा याचं सेल्फिंग करायचं आहे. कॅपिटल बी स्मॉल बी इंटू कॅपिटल बी स्मॉल बी सेल्फिंग. गॅमेट 50% गॅमेट कॅपिटल बी, 50% स्मॉल बी, इकडं 50% कॅपिटल बी, 50% स्मॉल बी गॅमेट्स. नाउ अरेंज these gametes in Punnett square. हे गॅमेट्स आता पुनिट स्क्वेअर मध्ये मांडून घेऊ. जे काही येईल ते F2 जनरेशन. कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल बी स्मॉल बी, मेल फिमेल पॅरेंट. इथं काय येईल? कॅपिटल बी. इथं काय येईल? इथं याच्या बरोबर कॅपिटल बी स्मॉल बी, हा याच्या बरोबर कॅपिटल बी स्मॉल बी, हा याच्या बरोबर स्मॉल बी. हा कसा असेल? डेफिनेटली हा ब्लॅक आहे. हा कसा असेल? ब्ल्यू. हा पण ब्ल्यू आणि व्हाईट. तर इथं सुद्धा फिनोटिपिक रेशो काय मिळणार आहे? ब्लॅक 1, ब्ल्यू 2 and white 1. Ratio is 1:2, 2:1. Then genotypic ratio. हा पण काय मिळणार आहे? कॅपिटल बी 1, कॅपिटल बी स्मॉल बी 2, स्मॉल बी 1. So ratio is 1:2, 2:1. जीनोटिपिक फिनोटिपिक रेशो 1:2, 2:1 मिळतात. आता यावर MCQ कोणकोणते विचारले जाणार? क्वेश्चन नंबर फर्स्ट. Which is exception to law of dominance?
लॉ ऑफ डॉमिनन्सला एक्सेप्शन कोणतं? तर इनकम्प्लीट डॉमिनन्स इज एक्सेप्शन टू लॉ ऑफ डॉमिनन्स. एक. Or it is also called as blending inheritance. When pure red flowered mirabilis or 4 o'clock plant is crossed with pure white flowered variety, in F1 generation all plants were pink flowered. Why they are pink flowered? MCQ can ask. Because here red color is incompletely dominant. In F2 generation these plants, all plants are obtained in 1:2, 2:1 ratio. The phenotypic ratio of incomplete dominance 1:2, 2:1. Genotypic ratio of incomplete dominance 1:2, 2:1. So both phenotypic and genotypic ratios are same. Examples of incomplete dominance: 4 o'clock plant, snapdragon, Andalusian fall. All of these. तर answer all of these राहील. असे MCQ यावरती आपल्याला विचारले जाणार. त्यानंतर सेकंड इंट्राजेनिक इनहेरिटन्सचं एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे, ते म्हणजे कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स. आता इथं मात्र सिम्बॉलची सिस्टीम बदलेल. दोन इंडिव्हिज्युअल मध्ये क्रॉस करत असताना जर F1 जनरेशन मध्ये दोन्ही जीन इक्वली एक्सप्रेस होत असतील तर त्याला म्हणायचं कोडॉमिनन्स. आणि इथंही इनकम्प्लीट डॉमिनन्स प्रमाणे फिनोटिपिक जीनोटिपिक रेशो सेम मिळतात 1:2, 2:1. आपण याचे अनेक एक्झाम्पल ऑलरेडी पाहताय तुम्ही. आपल्याकडं कॅटल कलर, जसं तुम्हाला म्हटलं की म्हशीचा कलर सेम आहे, तिथं काही चेंज नाही आहे. पण गायींमध्ये गाई बैल कॅटल कलर्स, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात. लाल कलरची गाय असेल किंवा बैल असेल, व्हाईट कलर असेल, ब्लॅक कलर असेल, अनेक कलर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसं डॉग मध्ये पण, कुत्र्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर पाहायला मिळतात. मांजरामध्ये वेगवेगळे कलर पाहायला मिळतात. तर ते इज कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. सोपं आहे. आता दोन्ही जीन इक्वली एक्सप्रेस होत असल्यामुळं मेंडेलियन जेनेटिक्स प्रमाणे आपण सिम्बॉल घेणार नाही आहे. एक कॅपिटल आणि दुसरं स्मॉल असा सिम्बॉल इथं नाही आहे. दोन्ही कॅपिटल त्या नावाप्रमाणेच घेणार. फक्त फरक लक्षात राहू द्या. इथं एक्झाम्पल घेऊया. रेड कलरची गाय, तिचं ब्रीडिंग व्हाईट कलरच्या मेल बरोबर झालं. रेड आणि व्हाईट कॅटल्स मध्ये ब्रीडिंग झालं. सिम्बॉल आता बघूया. कॅपिटल आर, कॅपिटल आर. आता इथं फरक आहे फक्त, दोन्ही इक्वली एक्सप्रेस होत असल्यामुळं कॅपिटल डब्ल्यू असा वेगळा सिम्बॉल या एक्झाम्पल मध्ये फक्त लक्षात राहू द्या. जीनोटाइप. All gametes containing capital R, all gametes containing W. आणि हे कंबाईन झाले
तर F1 मध्ये मिळणार आपल्याला RW म्हणजे रोन कलर. म्हणजे काय, त्यांचं वासरूल समजा रेड कलरचं असेल तर व्हाईट कलरचे पॅचेस त्यावर दिसणार. तुम्ही पाहताय आपल्याकडं गाय किंवा बैल, शरीराचा रंग लाल आहे पण त्याच्यावर व्हाईट पॅचेस दिसतात, किंवा ब्लॅक कलर आहे पांढऱ्या रंगाचे पॅचेस दिसतात. मोझॅक इनहेरिटन्स म्हणून तर आपण म्हणतो याला. किंवा पांढऱ्या रंगाचं गाय किंवा बैल असेल त्याच्यावर काळ्या रंगाचे पॅचेस, लाल रंगाचे पॅचेस, अशा प्रकारचा कलर आपल्याला, म्हणजे दोन्ही कलर थोडे थोडे आपल्याला दिसतात. इक्वली एक्सप्रेस झालेले आहेत दोन्ही जीन. सो बोथ जीन्स आर इक्वली एक्सप्रेस्ड, सो दे आर कोडॉमिनंट. म्हणून आपल्याला रोन कलरचे इंडिव्हिज्युअल मिळतात. नंतर यांच्यामध्ये आपण काय केलं, सेल्फिंग केलं. कॅपिटल RW इंटू कॅपिटल R कॅपिटल W, सेल्फिंग. गॅमेट 50% R 50% W कंटेनिंग. इकडं सुद्धा 50% R 50% W कंटेनिंग. पुनिट स्क्वेअर मध्ये मांडून घ्या. RW लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरा. कॅपिटल R, पुन्हा इथं ह्याच्या बरोबर कॅपिटल R कॅपिटल W, कॅपिटल RW आणि इथं WW. आता कॅपिटल R म्हणजे इथं रेड कलरचं असणार आहे. R आणि W म्हणजे रोन कलर. इथं सुद्धा रोन कलर, म्हणजे दोन्ही कलर इक्वली दिसतात आपल्याला, पॅचेस दिसतात दोन्ही कलरचे. आणि इथं मात्र व्हाईट मिळणार. मग रेशो काय मिळाला इथं जर आपण पाहिलं तर इथं सुद्धा रेशो काही वेगळा मिळतोय का, नाही आहे. बघा, रेड 1 रोन 2 व्हाईट